चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 12च्या विद्यार्थ्यांसाठी काही अकाउंट्सबद्दल काही छोट्या-छोट्या ट्रिक्स देणार आहोत. तर त्यामध्ये आपण काल गुडविल कॅल्क्युलेशन करताना ज्या 2 मेथड तुम्हाला सांगितलेल्या आहेत, सुपर प्रॉफिट मेथड आणि एव्हरेज मेथड, तर आपण त्या बघितलेल्या आहे. आता आपल्याला बघायचं आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ द गुडविल. तर सर, आम्हाला हे कळत नाही की काही ठिकाणी 3 अकाउंटिंग एंट्र्या दिलेल्या आहे, काही ठिकाणी 2 दिलेल्या आहे. तर असं का? तर बघा, आपल्याला जे काही व्हॅल्युएशन करायचं असतं गुडविलचं व्हॅल्युएशन, बरोबर ना? तर हे गुडविलचं जे व्हॅल्युएशन आहे, तर हे व्हॅल्युएशन करत असताना आपण 2 मेथड यूज करत असतो याचा ट्रीटमेंट करताना. तर बघा, याच्यामध्ये एक मेथड आहे प्रीमियम मेथड. कोणती आहे? प्रीमियम मेथड आहे. एक्स्ट्रा प्रीमियम मेथड आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, एक्स्ट्रा मेथड. आता एक्स्ट्रा प्रीमियम मेथड म्हणजे काय? समजा एखादी ॲसेट किंवा एखाद्या कंपनीचे ॲसेट जर बघितले आपण टोटल, त्या जर 1 करोड रुपयाची असेल आणि जर आपण समजा त्याला 1 करोड 20 लाख रुपये जर दिले असेल, तर एक्स्ट्रा प्रीमियम आपण दिला 20 लाख रुपये. तर 20 लाख रुपये दॅट्स मीन्स गुडविल. ते व्हॅल्युएशन आहे त्याचं गुडविलचं. बरोबर ना? तर ते व्हॅल्युएशन जे आहे, तर ते 20 लाख रुपये आहे आणि त्याची एंट्री आपल्याला करायची आहे. आणि दुसरी मेथड आहे याच्यामध्ये व्हॅल्युएशन मेथड, जी आपण आता शिकलोय. ठीक आहे. कोणत्या मेथड प्रमाणे? ॲव्हरेज प्रॉफिट मेथड प्रमाणे, किंवा तुम्हाला जे काही सुपर प्रॉफिट मेथड आहे, तर ते दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला दिलेलं आहे. तर सर, याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये 3 प्रकारचे, याच्यामध्ये कॅश एक्स्ट्रा प्रीमियम मेथड हे नेहमी कॅश बेसिसने मिळत असतं. कॅश गुडविल आपल्याकडे येतंय आणि कॅशने आपल्याकडनं जातंय, त्याला एक्स्ट्रा प्रीमियम मेथड असं म्हणायचं. आता याच्यामध्ये पहिली सिच्युएशन जर बघितली, तर त्यामध्ये पार्टनर जे आहे ते गुडविल कॅश आणतंय. कशामध्ये आणतं? कॅशमध्ये. आणि रिटेन इन द बिझनेस आहे. रिटेन इन बिझनेस. बिझनेसमध्ये ते गुडविल तसंच ठेवलं जातं. काय केलं जातं? बिझनेसमध्ये ते गुडविल काय केलं जातं? तसंच ठेवलं जातं. तर त्यामध्ये ही जर सिच्युएशन असेल, तर त्यामध्ये आपण एंट्री करतो. काय? आपल्याकडे कॅश आली. पहिली एंट्री कॅश ब्रिंगची असते. कशी असते? कॅश ब्रिंगची. आपल्याकडे कॅश आली, कॅश अकाउंट आपल्याकडे डेबिट होणार, बरोबर? आणि आपण त्याला नवीन आलेला पार्टनर जो आहे त्याला कॅशमध्ये आपण हे गुडविल थोडक्यात विकलेलं आहे. त्याच्याकडनं आपण कॅश घेतली आणि त्याला आपण गुडविल दिलंय. तर गुडविल हे रिअल अकाउंट असल्यामुळे ते सुद्धा काय होतं? गुडविल अकाउंटला आपण क्रेडिट करतो. जेवढी काही अमाऊंट त्याला दिली असेल, 10,000, 20,000, 25,000 काय असेल ती अमाऊंट तिथे येणार आहे. त्यानंतर दुसरी एंट्री जी असते, तर गुडविल रिटेन इन अ बिझनेस आहे. गुडविल रिटेन इन अ बिझनेस म्हणजे काय? रिटेन इन बिझनेस असल्यामुळे आपल्याला ते गुडविल जे आहे ते तसंच तुमच्या बिझनेसमध्ये ठेवायचं आहे. म्हणून आता ज्याला आपण ते गुडविल दिलं, तो पार्टनर आता आपल्या पार्टनरशिपमध्ये आलेला आहे. त्यामुळे तो येताना आपलं गुडविल परत घेऊन आला, म्हणून आपल्याकडे परत गुडविल ते आलेलं आहे. तर गुडविल अकाउंट डेबिट करायचंय आपल्याला. काय करायचंय आता? डेबिट करायचं. कारण पार्टनर आपल्याकडे आला, येताना त्याने गुडविल पण आणलेलं आहे परत. तर गुडविल अकाउंट डेबिट टू जे काही ओल्ड पार्टनर्स असतात, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट जे आहे त्या अकाउंटला आपण क्रेडिट करणार आहे. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्या की यांचा हा जो रेशो असतो तो सॅक्रिफाईस रेशोनी त्यांना गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं जातं. कोणत्या रेशोनी? सॅक्रिफाईस रेशोनी त्यांना हे गुडविल जे आहे तर ते डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं. तर अशा प्रकारे हे सॅक्रिफाईस रेशो जो आहे तर तो तिथे येणार आहे. त्यानंतर तर रिटेन इन द बिझनेस जर असेल, तर फक्त इथे या 2 एंट्र्याच होतात. त्याच्यापेक्षा जास्त एंट्री आपल्याला करायच्या नाही. बरोबर ना? आता ह्याच्यामध्ये दुसरी मेथड आहे गुडविल विथड्रॉन बाय पार्टनर्स, म्हणजे ओल्ड पार्टनर्स. पार्टनर्स म्हणजे ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्सनी गुडविल जे आहे ते विथड्रॉन केलेलं आहे. काही गुडविल जे आहे
काही म्हणण्यापेक्षा हाफ अमाऊंट असेल किंवा 100% अमाऊंट असेल तर त्यांनी ती काय केलेली आहे, विड्रॉ केलेली आहे, म्हणजे काढून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये बघा सेम एंट्री तुम्हाला करायची आहे. सेम एंट्री करत असताना जर याच्यामध्ये जर बघितलं, फर्स्ट अँड सेकंड एंट्री पास विल बी सेम. ठीक आहे, अबाव ओके. तर तुम्हाला वरच्या दोन एंट्र्या ज्या आहेत त्या सेम पास तुम्हाला करायच्या आहेत, परंतु त्यामध्ये आता तिसरी एंट्री जी आहे ती विड्रॉनची एंट्री येणार आहे. कोणती एंट्री येणार आहे? विड्रॉन. विड्रॉनची एंट्री येणार आहे. ही विड्रॉनची एंट्री जी आहे ती कशी असणार आहे सर? तर सिंपल आहे. काय केलं होतं तुम्ही? गुडविल ते पार्टनर्स मध्ये वाटून दिलं होतं, बरोबर ना? आता ते सॅक्रिफाईस रेशो प्रमाणे तुम्ही वाटून दिलेलं आहे, याच्यात सॅक्रिफाईस रेशो प्रमाणे. आता तुम्हाला ते गुडविल जे आहे ते विड्रॉन केलंय. कुणी केलं? ओल्ड पार्टनर्सनी केलं. कुणी केलं? ओल्ड पार्टनर्सनी. म्हणजे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट असेल, बरोबर ना, त्याला आपल्याला काय करायचं? डेबिट करायचं, बरोबर ना. आणि जे काही त्यांचा ज्यांनी जशा जशा त्यांच्या रेशो प्रमाणे त्यांचं कॅपिटल घेतलं असेल ते, आणि टू आपल्याकडनं आता कॅश अकाउंट गेलेली आहे, कॅशमध्ये आपण त्यांना गुडविल दिलेलं आहे. अशा प्रकारे ही तिसरी एंट्री जी आहे तर ती याच्यामध्ये होणार आहे, बरोबर ना. या पहिल्या दोन एंट्र्या मात्र सेम असेल, लक्षात घ्या. पहिल्या दोन एंट्र्या मात्र सेम आहे आणि ती नंतर आपण काय केली? गुडविल जे आहे ते विड्रॉन केलं. ओल्ड पार्टनर्स जे आहेत तर ते त्यांच्या अकाउंटला आपण डेबिट केलं, जे काही ऍक्च्युअल अमाऊंट असेल. लक्षात घ्या, इथे ऍक्च्युअल अमाऊंट त्यांना जी येते ती अमाऊंट, ऍक्च्युअल अमाऊंट ज्या ज्या पार्टनरनी जेवढी जेवढी ऍक्च्युअल अमाऊंट घेतली असेल त्याच्या अकाउंटला ते डेबिट होणार किंवा करंट अकाउंटला डेबिट होणार. आणि टू कॅश अकाउंट म्हणजे काय? म्हणजे काय? ज्या तीन एंट्र्या होणार आहे तर त्या विड्रॉची एक त्याच्यामध्ये ऍडिशनल असणार आहे. म्हणजे बघा, एक कॅश ब्रिंगची, दुसरी बिझनेस रिटेनची. म्हणजे काय? गुडविल इन बिझनेस रिटेन, बिझनेसमध्ये आपण ते ठेवलेलं आहे, ते वाटून द्यायचं पार्टनरमध्ये. आणि तिसरी एंट्री आपल्याला करायची आहे जर विड्रॉल असेल तर, अदरवाईज आपल्याला करायची नाही. ठीक आहे, म्हणून ज्या ठिकाणी रिटेन बिझनेस आहे फक्त त्या ठिकाणी तुम्हाला दोनच एंट्र्या करायच्या. ज्या ठिकाणी तुम्हाला विड्रॉन दिलं असेल त्या ठिकाणी ही तिसरी एंट्री मात्र तुमची पास होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट, आणि याच्यामध्ये अजून एक सिच्युएशन आहे, सॉरी, अजून याच्यामध्ये एक सिच्युएशन दिलेली आहे तुम्हाला. जर हे गुडविल जे आहे, गुडविल ते ओल्ड पार्टनरला, ओल्ड पार्टनर्सला, ओल्ड पार्टनर्सला तुम्ही काय केलं असेल? प्रायव्हेटली दिलं असेल, प्रायव्हेटली दिलं असेल. ठीक आहे, प्रायव्हेटली दिलंय, तो नो एंट्री विल बी पास. तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची एंट्री करायची नाही, कारण प्रायव्हेटली जर दिलं असेल तर प्रायव्हेटली एंट्री तुमच्या बुक्स मध्ये येणार नाही. बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये आपण प्रायव्हेटली एंट्री पास करत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे या तीन टाईप तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा, याच्यामध्ये दुसरी मेथड आहे आपली व्हॅल्युएशनची, बरोबर ना. व्हॅल्युएशन मेथडमध्ये आपण बघितलं की ऍव्हरेज प्रॉफिट प्रमाणे किंवा सुपर प्रॉफिट प्रमाणे आपण त्याचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे. मग त्याचं जे व्हॅल्युएशन आहे तर ते काढल्यानंतर, समजा व्हॅल्युएशन मेथड काढल्यानंतर आपल्याला काही जनरल एंट्रीज पास करावे लागतात. आता याच्यामध्ये तुम्हाला ते कॅश मध्ये गुडविल मिळेल याची शक्यता कमी असते. म्हणून आपण काय करणार आहोत? तर पहिली एंट्री जर बघितली तुम्ही तर ती आहे द गुडविल रेज, बरोबर ना. गुडविल काय झालं? रेज झालं, बरोबर ना. गुडविल काय झालं? रेज झालं. गुडविल जे आहे, एक मिनिट, गुडविल जे आहे तर ते रेज झालेलं आहे. ठीक आहे, मग रेज झाल्यानंतर म्हणजे गुडविल वाढलेलं आहे. गुडविल जर वाढलं असेल तर आपण काय करणार? गुडविल अकाउंटला आपण डेबिट करणार, बरोबर ना. आपल्याकडे गुडविल वाढलं, अकाउंट्स आहे, बरोबर ना. ते अमाऊंट वाढली असेल त्याची तर आपण गुडविलला काय करणार? गुडविल आलंय आपल्याकडे, गुडविल रेज झालंय, गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट काय होणार आहे? आपल्याकडे डेबिट होणार आहे, बरोबर ना. आणि त्यानंतर आपल्याकडे जे काही पार्टनर्स असेल त्या पार्टनर्सला
त्यांच्या ओल्ड रेशो प्रमाणे आपल्याला हे गुडविल काय करायचंय, ओल्ड टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, सॉरी एक मिनिट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पण त्यांना हे कशामध्ये द्यायचंय आपल्याला, ओल्ड रेशो मध्ये द्यायचंय. कोणत्या रेशो मध्ये द्यायचंय, ओल्ड रेशो मध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं आहे, बरोबर ना. आणि त्यानंतर समजा हा, तर याच्यामध्ये बघा हे गुडविल, नंतर हे जे गुडविल आहे म्हणजे काय की गुडविल इन कॅश अँड रेज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, म्हणजे काय झालं की ही गुडविल कॅश मध्ये आणलेलं आहे आणि रेज इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स. ओके, बुक्स ऑफ अकाउंट्स. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला जर बघितलं तर हे गुडविल जे आहे वाढलेलं आहे, पार्टनर्सला आपण वाटून दिलंय आणि ते तसंच आपण जर गुडविल रेज केलं असतं, इन सच केस गुडविल अकाउंट अपियर इन द न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन ॲसेट साइड. ठीक आहे, हे गुडविल जे आहे ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला तुम्हाला दाखवायचं आहे, अपियर करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये अजून सेकंड नंबर तुम्हाला एंट्री दिलेली आहे. सेकंड नंबर, आता गुडविल तुमच्याकडे समजा आलंय, बरोबर ना, पण गुडविल रेज अँड राईट ऑफ जर असेल, बरोबर ना, रेज ऑफ रिटर्न ऑफ जर असेल तर हे रिटर्न ऑफ जे आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे गुडविल. म्हणजे काय की गुडविलची आता मात्र सेम तशीच एंट्री येईल, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणती येणार आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बरोबर ना. पण त्यांना कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचंय तुम्हाला, या ओल्ड रेशोमध्ये. म्हणजे बघा गुडविल आहे, आपण ते रिटर्न ऑफ केलेलं नाही, तर एक एंट्री येणार गुडविल अकाउंट डेबिट ही वरची टू ओल्ड पार्टनर्स, त्यांच्या ओल्ड रेशो प्रमाणे त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आणि त्यानंतर ते गुडविल आपल्याला अपिअर्स करायचं इन द बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये, म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपल्याला ते ऍड करायचं आहे. आता गुडविल आपल्याला वाढलेलं आहे, रेज झालंय, वाढलं आहे, मग गुडविल अकाउंट डेबिट वाढलं तर डेबिट करणार आपण टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्यांच्या ओल्ड रेशो प्रमाणे आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार. आणि त्यानंतर त्याची एंट्री अजून एक करणार आपण, इथे ए म्हणूया आणि इथे बी, ही रिटर्न ऑफची आहे. कशाची आहे, रिटर्न ऑफ. तर रिटर्न ऑफ झाली आहे म्हणजे काय झालं की गुडविल जे आहे ते आता आपण इथून काढून टाकलंय, तर गुडविल आपलं गेलं कुणाला, क्रेडिट झालंय, बरोबर ना. आणि आता मात्र इथे ओल्ड पार्टनरला न देता न्यू जो पार्टनर आहे तो तुमचा इथे बिझनेस मध्ये आला आहे, त्याला सुद्धा याचा गुडविलचा हिस्सा गेला पाहिजे. मग तिथे ऑल पार्टनर्स म्हणायचं, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, हे काय होणार, डेबिट. आता ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट झाल्यानंतर यांना मात्र रेशो आपल्याला घ्यायचा आहे न्यू रेशो. कोणता रेशो प्रमाणे येणार, न्यू रेशो प्रमाणे येणार. म्हणजे काय, रिटर्न ऑफ करायचं आहे, म्हणजे आता मात्र तिघ जण त्या बिझनेसमध्ये आहे म्हणून तिघांच्या न्यू रेशो प्रमाणे त्यांना अलोकेट करून द्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याकडनं गुडविल गेलंय म्हणून आपण काय करणार की गुडविल अकाउंटला आपण क्रेडिट करणार, गुडविल अकाउंट. ठीक आहे, म्हणजे बघा जर व्हॅल्युएशन ऑफ द गुडविल असेल तर गुडविल एक तर रेज होतं आणि रिटेन इन द बिझनेस आहे, तर गुडविल रेज अँड रिटर्न इन द बिझनेस जर असेल तर मात्र ते आपल्याला अपिअर करावं लागतं बॅलन्स शीट मध्ये. तर गुडविल वाढलं त्याची एंट्री करायची, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स त्यांच्या ओल्ड रेशो प्रमाणे वाटून द्यायचं आणि बॅलन्स शीटला दाखवायचे. दुसरं आहे की रिटर्न ऑफ असेल, रेज झालं रिटर्न ऑफ झालं तर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो प्रमाणे. रिटर्न ऑफ करताना मात्र 3 पार्टनर्सला आपल्याला काय करायचंय, गुडविल वाटून द्यायचंय त्यांच्या न्यू रेशो प्रमाणे, म्हणजे पार्टनर्स ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. गुडविल आपल्याकडनं गेलंय, बरोबर ना, बरोबर ना. आणि त्यानंतर याच्यामध्ये अजून एक तिसरी
टाईपची एंट्री असते, तिसऱ्या टाईपची एंट्री असते गुडविल appears in old balance sheet. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये अपियर आहे. तर काय करायचं, जे काही आत्ताचं गुडविल आहे, बरोबर ना, गुडविल आपण ज्याला रेज्ड म्हणतो, रेज्ड गुडविल आहे आपलं, त्याच्यातून मायनस करायचं आहे आपल्याला ओल्ड गुडविल, आधीचं बॅलन्स शीट मध्ये असलेलं गुडविल जे आहे ते लेस करायचं. राहिलेला जो बॅलन्स आहे ते गुडविल आपला जो डिफरन्स आहे, बरोबर ना, ते काय झाला, रिव्हॅल्यूड झाला आणि तो कॅपिटल किंवा करंट अकाउंटला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून टाकायचा आहे. म्हणजे काय, जर समजा गुडविल वाढलं असेल तर गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट, बरोबर ना, टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बरोबर ना, त्यांच्या ओल्ड रेशो प्रमाणे वाटायचं आहे. कोणत्या रेशो प्रमाणे, ओल्ड रेशो प्रमाणे वाटायचं आहे. ठीक आहे, समजलं. जर बुक्स ओल्ड बॅलन्स शीट मध्ये अपियर असेल तर आत्ताचं जे गुडविल आहे त्या गुडविल मधनं ती आधीची जी गुडविल अमाऊंट आहे ती मायनस करायची, डिफरन्स अमाऊंट काढायची. काय, डिफरंट अमाऊंट काढायची, अमाऊंटचा डिफरन्स काढायचा. ठीक आहे, हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स आपल्याला पार्टनर्स मध्ये काय करायचा, डिस्ट्रीब्यूट करायचा. मग पार्टनर्स कोणते, फक्त ओल्ड पार्टनर्स, त्यांच्या ओल्ड रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं, कारण तेवढी अमाऊंट काय झालंय, वाढलेली आहे आणि जी अमाऊंट वाढली ती आपल्याला दाखवायची आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला मुलांनो. याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही कॉल करू शकता 7796438998. तर या नंबरवरती कॉल करा आणि काही क्वेश्चन्स तुमचे असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.